बोललोय का यांच्यावरती आपण? आयपीएस हर्ष पोद्दार. यांचा मालेगाव मधला एक इनिशिएटिव्ह आहे जो आपल्याला एक्झाम मध्ये लिहिता येतो. यूथ पार्लमेंट चॅम्पियनशिप. मालेगाव मध्ये त्यांनी कोणता इनिशिएटिव्ह राबवला? यूथ पार्लमेंट चॅम्पियनशिप. थोडक्यात काय केलं त्यांनी? यूथ पार्लमेंट म्हणजे काय की बेसिकली यूथ एकत्र येत आहेत, एरियाच्या प्रॉब्लेमवरती डिस्कशन करतायत, त्याच्यामध्ये वे फॉरवर्ड देण्याचा प्रयत्न करतायत. सो यूथला काय करतायत ते एक प्रकारे एक कन्स्ट्रक्टिव्ह वर्क देण्याचा प्रयत्न करतायत. विधायक काम. यूपीएससीने एक विचारलेला एसे होता, इफ यूथ न्यू अँड एज कुड. जर तरुण समजू शकले असते आणि वृद्ध व्यक्ती करू शकले असते. म्हणजे माणूस जेव्हा प्रौढ होतो, वृद्ध होतो, त्यावेळेला त्याला समजलेलं असतं की आयुष्याचा नक्की अर्थ काय, काय करायला पाहिजे होतं. तरुण वयामध्ये एनर्जी असते, पण हेच माहीत नसतं. माहीत होतं वय झाल्यावर, पण मग त्यावेळेला काय नसते? एनर्जी नसते. थोडक्यात युथ कडे असलेल्या एनर्जीचं प्रॉपर चॅनलायझेशन झालं तर त्याचा फायदा होणार आहे. कोरेगाव भीमा इन्सिडेंट्स मध्ये नंतर ना बऱ्याच ठिकाणी दंगली वगैरे झाल्या होत्या, पण मालेगाव त्यावेळेला थोडंसं स्टेबल होतं. तिथं कोणत्याही प्रकारची दंगल वगैरे झाली नाही. याचं एक रिझन होतं की युथ त्या कन्स्ट्रक्टिव्ह आस्पेक्ट मध्ये काय होता? इन्व्हॉल्व्ह होता. सो काय लक्षात ठेवायचं? हर्ष पोद्दार, आयपीएस यूथ पार्लमेंट चॅम्पियनशिप इनिशिएटिव्ह इन मालेगाव. सेकंड एक्झाम्पल,